पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई साखरे. ताई, काही सांगाल वैष्णवी प्रकरणात नेमकं महिला आयोगाने काय ॲक्शन घेतली आहे आणि ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत म्हणून त्यांना सवलत दिली जाते का? अजून तिचे सासरे आणि दीर पोलिसांच्या ताब्यात. राज्य महिला आयोगाकडे या घटनेच्या बाबत सुमोटो दाखल करण्यात आला. ही घटना घडली तरी याच्याबाबत कोणतीही तक्रार किंवा त्या अगोदरही अशा पद्धतीचा छळ होतो किंवा कोणत्याही पद्धतीची तक्रार ही राज्य महिला आयोगाकडे होती. पण राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबातल्या करिश्मा हगवणे यांनी 6/11/2024 राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने 7/11/2024 तातडीने पौड पोलीस स्टेशनला कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आणि यामध्ये हा जो वाद होता, संबंधित व्यक्तीने आमच्याकडे जी तक्रार दाखल केली ती कुटुंबातल्या वादासंदर्भात होती. आणि म्हणून कुटुंबातले वाद हे आपण काउन्सिलिंग करून मिटवतो, सामोपचाराने मिटवतो. आणि म्हणून पौड पोलिसांना सूचना देऊन मी स्वतः PIना फोन करून सांगितलं होतं की यामध्ये कुटुंबातला वाद आहे, कुटुंबातल्या लोकांना एकत्रित बोलून त्यांना सामोपचाराने समुपदेशन करून हा वाद मिटवावा यासाठी आपण प्रयत्न करावा. आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यावेळेस कारवाई करून हा कुटुंबातला वाद मिटवला होता. त्यानंतर आत्ता घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकीकडे चांद्रयान यशस्वी झालं म्हणून आनंद साजरा करणारा AIच्या जमान्यात तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरणारी आपण माणसं आणि त्याच वेळी दुसरीकडे हुंड्यासाठी जर छळ होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी. अजून तपास होतो, या तपासामध्ये अनेक गोष्टी सामोरे येतील किंवा पोलिसांचा जो काही निष्कर्ष आहे त्याचा अहवाल आमच्या राज्य महिला आयोगाला सादर होईल. या घटनेचा तपास हा API डोंगरे हे करतात आहेत. मी स्वतः त्यांच्या संपर्कात सातत्याने आहे. 19 तारखेला राज्य महिला आयोगाच्या वतीने यामध्ये सुमोटो दाखल करून कारवाई करण्याच्या सूचना संबंधित पोलीस विभागाला दिली. त्या अनुषंगाने या घटनेतले आरोपी मध्ये यामध्ये सासू असेल, नणंद असेल आणि त्याचबरोबर दीर हे अटकेत आहेत. त्या सासू नणंद हे अटकेत आहेत, सासरा आणि दीर हे फरार आहेत. त्यांच्यासाठी पोलिसांकडून 4 तपास पथक हे तयार करण्यात आले. म्हणजे या तपास पथकामध्ये पोलिसांचं स्वतःचं तपास पथक असेल, त्याचबरोबर सायबरचं आहे, क्राईमचं आहे, अँटी हुंडा तपास पथकसुद्धा सहभागी आहे, जे अतिशय ताकदीनं याची मोहीम राबवतं, ज्याच्यामध्ये फरार जे आरोपी आहेत त्यांच्यावरती तपास करत खऱ्या अर्थानं त्यांना अटक करणं आणि कारवाई करणं ही भूमिका पोलिसांची आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने निभवतील याचा मला विश्वास वाटतो. आणि जसं तुम्ही विचारलं की हे पक्षाचे पदाधिकारी किंवा काय, मला कायम सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून, आत्तापर्यंत अनेक अशा केसेस आल्या तरी शेवटी गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा हा विषय नसतो. गुन्हेगार ही विकृती असते. या विकृतीच्या विरोधात कायद्याच्या चौकटीतून आपण लढत असतो. त्याच्यामुळे जर असं काही असतं तर आम्ही सुमोटो केला नसता, पोलिसांना सूचना दिल्या नसता आणि कारवाई करा असंही सांगितलं नसतं. यापूर्वी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीने आमच्याकडे तक्रार दाखल केली 6/11/2024 त्यावेळेससुद्धा आम्ही पोलिसांना सूचना केल्या नसतं. माझं त्या संदर्भातलं मेलसुद्धा पोलिसांना आहे. पोलिसांना फोन करून सूचना दिल्या त्यामध्ये कारवाई करा. त्याच्यामुळे शेवटी विकृतीच्या विरोधात लढतो. त्याच्यामुळं कोणत्या पक्षाचा आहे, कोणता पदाधिकारी हा विषयच नाही आहे. याच्यामध्ये कारवाई होणार, याचा पाठपुरावा राज्य महिला आयोगाच्या वतीनं केला जाईल आणि तपास कार्य हे जोमाने सुरू आहे. वैष्णवीच्या कुटुंबियांना सुप्रियाताईंनी फोन करून सांगितलं की शेवटपर्यंत न्याय मिळेपर्यंत तुमच्या कोण काय सांगतात त्याच्याशी आम्हाला घेणं दिलं नाही. कोण काय बोलतंय तो विषय आमचा नाही आहे. संविधानिक पदावरती काम करत असताना आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्याच्यावरती आम्ही सुरुवातीलाही कारवाई केली. आम्ही कुणाची वाट पाहत नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय करायचं आणि मग आम्ही काय करायचं हा विषय नाही आहे. आम्ही न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत. त्याच्यामुळं 19 तारखेला त्याच्यामध्ये आम्ही सुमोटो दाखल केला. माझ्याकडे अजूनही कोणतीही तक्रार दाखल नाही. याच्यामध्ये सुमोटो करत असताना आम्हीच अर्जदार असतो आणि याच्यामध्ये आम्ही कारवाई जेव्हा करतो त्यावेळेस पोलिसांना सूचना देतो आणि त्या अनुषंगाने पुढची कारवाई आता सुरू आहे. म्हणून मी तुम्हाला सविस्तर माहिती दिली. यामध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला आवर्जून सांगायचं आहे, ज्या पद्धतीने बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे, गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे, तसाच हुंडा प्रतिबंधकसुद्धा कायदा आहे. हुंडा घेणार इतकाच हुंडा देणारा सुद्धा दोषी आहे. त्याच्यामुळं माझी सगळ्यांना मनापासून विनंती आहे की जर कोणी हुंडा मागत असेल तर ते हुंडाच्या लालसेपायी
ते मुलगी नांदवत नाहीत तर ते हुंडा भीक मागतात, तर अशांना खरंच मुलगी देऊ नका. त्यांच्या विरोधातली तक्रार ही पोलीस स्टेशनला दाखल करा. हुंडा विरोधातली फार मोठी चळवळ गेल्या अनेक वर्षापासून आपण उभी केली, ती लढतोय. शेवटी आपलीही मानसिकता आपल्याला बदलायला पाहिजे. मुलींना लहानाचं मोठं करत असताना, त्यांना शिक्षण करत असताना प्रचंड खर्च हा आईबापांनी केलेला असतो, तर त्यांची स्वप्न ही मुलींबरोबर मोठी होतात, ती पूर्ण करायची असतात. पण ह्या 4 पैशासाठी कुणाचा जर जीव जात असेल तर ही विकृती समाजामधून आपल्याला नाहीशी करायची आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढावं लागणार. धन्यवाद ताई. वैष्णवी प्रकरणात महिला आयोगाने स्वतः पुढे येऊन सुमोटो दाखल केलेला आहे आणि गुन्हेगार हा कुठल्या पक्षाचा नसतो तर तो गुन्हेगार असतो, त्याच पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी रुपाली ताई. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड.